हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत ऑनलाईन एच-एस-आर-पी नंबर प्लेटसाठी कसं अप्लाय करायचं. यासाठी जी लागणारी वेबसाईट आहे transport.maharashtra.government.in. या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ती वेबसाईट व्हिजिट करू शकता. यामध्ये सिलेक्ट ऑफिसमध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. माझा जिल्हा कोल्हापूर आहे, तर मी तो सिलेक्ट करून सबमिट करते. त्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन्स दिसतात. पहिला आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर आणि दुसरा आहे रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट बुकिंगमध्ये तुम्हाला इफ तुमची ऑलरेडी आहे नंबर प्लेट पण ती तुटली आहे, तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. पण जर तुम्हाला आता नवीन अप्लाय करायचं आहे, तर एच-एस-आर-पी प्लेट विथ कलर स्टिकर जे लिहिलेली पहिली ऑप्शन आहे, त्यामध्ये बुकवरती क्लिक करायचं आहे. बुकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टेप 1 दिसेल. यामध्ये तुम्हाला सर्व बुकिंग डिटेल्स फिल करायचे आहेत. राज्य हे ऑटोमॅटिकली इथे सिलेक्टेड असेल. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्हाला इथे तुमचा गाडीचा नंबर टाकायचा आहे. चेसिस आणि इंजिन क्रमांक तुम्हाला गाडीच्या स्मार्ट कार्डवरती भेटून जाईल. त्याचे फक्त लास्टचे 5 डिजिट तुम्हाला इथं फिल करायचे आहेत. तुमचा मोबाईल नंबर आणि इथं दिलेला कॅप्चा आहे तसा इनपुट करून व्हेरिफाय करायचा आहे. व्हेरिफाय केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या गाडीच्या डिटेल्स इथं तुम्हाला दिसतील. इथं तुमच्या बाईक डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर खाली तुम्हाला वाहन श्रेणीमध्ये तुमचं टू व्हीलर आहे, मोटरसायकल आहे, स्कूटर आहे हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचं ओनर नेम इथं टाकायचं आहे. तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर तिथं ऑटोमॅटिकली आला असेल आणि बिलिंग ॲड्रेस तिथं टाकून तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पीचं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा ओ-टी-पी एंटर करायचा आहे आणि व्हेरिफायवरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय केल्यानंतर फिटमेंट सेंटरची तुम्हाला निवड करता येईल. यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. पहिला आहे होम फिटमेंट. यामध्ये तुम्हाला नंबर प्लेट होम डिलिव्हर केली जाते, पण ती ठराविक पिन कोड्सवरती फक्त अवेलेबल आहे आणि त्यासाठी ₹125 एक्स्ट्रा चार्जेस लागतात टू व्हीलरसाठी आणि ₹250 बाकी सगळ्या वाहनांसाठी एक्स्ट्रा आकारले जातात. सो आपण त्यामुळे पहिलं ऑप्शन्सची प्रोसेस चेक करूयात अफेक्शन सेंटर नियुक्तीची. त्यामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असते त्या सेंटरची. तुम्ही होम अफेक्शनमध्ये न सिलेक्ट करता अफेक्शन सेंटर नियुक्तीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला राज्य ऑटोमॅटिकली आलं असेल. इथे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट जो काही जिल्हा आहे तो सिलेक्ट करावा लागेल. तुमचा जिल्हा इथे निवडल्यानंतर तुम्हाला इथे सर्च दिलेला आणि पिनकोडच्या इथे तुमचा पिनकोड आपल्याला एंटर करावा लागेल. पिनकोड एंटर केल्यानंतर तुम्हाला गोवरती क्लिक करायचं आहे. गोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास असणारे नियर बाय असणाऱ्या सर्व सेंटर्सची लिस्ट येईल. त्यापैकी तुम्हाला एक कोणतेही सेंटर निवडायचं आहे जिथं तुम्हाला तुमची गाडी घेऊन जाऊन नंबर प्लेट सेट करायची आहे. नंबर प्लेट सेंटर सिलेक्ट करताना तुम्हाला फक्त इथं जे नाव दिसतात तुम्हाला जे हवं त्या सेंटरवरती जस्ट क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जी अर्लिएस्ट डेट अवेलेबल असेल ती शो होईल आणि खाली तुम्हाला जे काही कॉस्ट आहे त्याचा तो शो होतोय. त्यासाठी कन्फर्म डीलरवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म डीलर केल्यानंतर तुम्हाला इथे डेट आणि टाईम सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला अवेलेबल असेल तो. ज्या ग्रेमध्ये डेट्स दिसतायत त्या नॉट अवेलेबल आहेत. प्लस रेडमधल्या सुद्धा हॉलिडेच्या डेट आहेत. सो ज्या डार्क ब्लूमध्ये दिसतायत तुम्हाला त्यातली कोणतीही एक डेट आणि टाईम सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला आणि कन्फर्म अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला त्या सेंटरचा पूर्ण ॲड्रेस दिसेल. तो ॲड्रेस व्हेरिफाय करून पुन्हा एकदा कन्फर्म अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे टोटल कॉस्ट दिसेल ती व्हेरिफाय करून आय ॲग्रीवरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पे ऑनलाईन या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. पे ऑनलाईन सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही यू-पी-आय, कार्ड, नेट बँकिंग आणि वॉलेट यापैकी कोणताही एक ऑप्शन यूज करून त्याचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे. 531 याचे पेमेंट कॉस्ट आहे. पेमेंट पे केल्यानंतर तुम्हाला एक PDF रिसीव्ह होईल. त्यामध्ये तुमच्या गाडीचे सर्व डिटेल्स, सेंटरच्या सर्व डिटेल्स, ॲड्रेस, डेट, टाईम, तुमचे अपॉइंटमेंट इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये शो होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन एच-एस-आर-पी नंबर प्लेटसाठी घरबसल्या वेबसाईटवरून अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.